ट्रेनर साहब, मामा बराबर मारे बाळा. तर नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे तुमचा मित्र मोहित आणि स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जिमचा आपल्याला टूर घ्यायचा आहे. अजून ग्रुपवर मेसेज टाकले होते, तर इकडे तर एकही पोरग दिसत नाही, कारण तुम्ही समजू शकता आता काय आहे. तर अजून इकडे आपलं बघू शकता, मामा जिम मारताय. मामा चेस्ट घ्या ना. तर जिमचा आपण ओव्हरव्ह्यू दिलाय तसं म्हणायचं तर. अजून आता आपण सध्या तर मामाची क्लिप घेऊया. मामाची खूप इच्छा होती की म्हणजे 9 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांना जिमचा. बहुत सही, बहुत सही. तर जिमची गोष्ट करायची तर म्हणजे बेसिक जिम आहे. अजून म्हणजे खूप चांगली जिम आहे, अफोर्डेबल प्राइस मध्ये. 600 रुपयात म्हणजे एवढे इक्विपमेंट कोणत्याच जिम मध्ये मिळत नाही. पुण्या साईडला जाण तर 1500 रुपये तर लागतातच अशा जिमसाठी. मी गेलो होतो, मला एक्सपिरियन्स आहे. आणि कॅमेरामॅन निनाद आहे, नट निनाद. त्याला मी म्हणजे शिवमचा भाचा पण म्हणतो आम्ही प्रेमाने. तर टीव्ही कडे दाखव ना काय चालू आहे. तर साकेतची व्हिडिओ चालू वाटते. काही दिवसाने माझा मित्र हार्दिक पण चालू करणार आहे व्हिडिओज. तर जिमची गोष्ट करायची तर आपल्या जिम मध्ये तर एक वॉर्मअप साठी वेगळा सेक्शन आहे. अजून 2 सेक्शन पडतात. खाली इक्विपमेंट्स आहे, पूर्ण डंबेल्स अँड ऑल. अजून लेग्सचे इक्विपमेंट्स आहे आणि वरती पण अर्धे इक्विपमेंट्स आहे. ओव्हरव्ह्यू दिलाय तसं आपण व्हिडिओचा. तू मार ना, तू कोण थांबला? तू मार, कुछ नाही होणार आला. तर चला आपण मामाचा इंटरव्ह्यू घेऊया. जस्ट तुमचं इंट्रोडक्शन द्या, किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, अजून आपलं नातं काय लागतं ते सगळं सांगून द्या ब्लॉगवर. म्हणजे सगळ्यांना माहित पडलं पाहिजे की म्हणजे एज डझंट मॅटर इन जिम. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, मी गणेश कुंगटकर. फिट लाईफ जिम मध्ये 4 वर्षापासून जिम करत आहोत. तसा माझा एक्सपिरियन्स 9 वर्षाचा आहे. त्यामध्ये मी शेड्यूल प्रमाणे जिम करत असतो. सोमवार बायसेप बॅक, मंगळवार चेस्ट ट्रायसेप आणि बुधवारी शोल्डर लेग्स, अशाप्रमाणे माझं शेड्यूल आहे. आणि मी डाएट फॉलो न करत असल्यामुळे माझे थोडं मसल्समध्ये तेवढं काही वाढलेलं नाही प्रमाण, परंतु जिममुळे जे फिटनेस येते ते खूप चांगलं राहते. चांगली झोप लागते. आणि हे माझे सगळे भाषे लोक आहे जिममध्ये, हे सुद्धा रेग्युलर जिम करतात आणि सर्वांनी रेग्युलर जिम करावी ही माझी विनंती आहे. धन्यवाद. तर खूप चांगला इंटरव्ह्यू दिलाय मामाने. अजून पुष्कळ दिवसांनी दादा पण आलाय. दादा काय मारताय तुम्ही? मी चेस्ट मारतोय. चेस्ट मारताय. तुमचे मित्र कुठे गेले? सागरदा नाश्ता करायला गेलो. ऍक्च्युली त्यांचा पण इंटरव्ह्यू घ्यायचा होता आम्हाला. म्हणजे जिमचे ओनर आहे ना, तर घ्यावंच लागतं. हा बिलकुल. तर अशी आमची जिम खूप छान सुंदर. 2 घंटे कसे निघतात सांगता नाही येत. साहिल आलाय. साहिल इकडे. कसा जिमचा पहिला व्हिडिओ आहे, तर म्हणजे अशी मी त्यांना विनंती करतो, साहिल बानोळी यांनी आपल्या शरीर यष्टीचं प्रदर्शन करावं. ठीक आहे. इकडे ते ये, इकडे ना. सध्या लागत आहे. लाजू नको यार. गुड मॉर्निंग. आता सध्या वाजले आहे सकाळचे
8:15 8:30 समथिंग काहीतरी झालंय. निनाद म्हणजे स्वतःच म्हणजे बॅकचं वर्कआउट अजून शोल्डरचं वर्कआउट कम्प्लीट करून घेतलं. अजून सध्या तर कॅमेरा होल्ड करून बसलाय. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर अजून सबस्क्राईब करून द्या. अजून खालचा घंटा दाबून द्या म्हणजे बेल आयकॉन. चुकीचं नका समजू. ठीक आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हा, मी बिनफालतूच मेसेज टाकला मामा. गायब झाले सगळे. गायब झाले म्हटलं सगळे. हा, येतील ते सध्या काहीतरी कामात असेल. कामात असेल. काम धंदा करून यावं लागते ना लोकांना. तर गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. तर तुझं इंट्रोडक्शन देऊन दे फर्स्ट ऑफ ऑल. इकडे बघ कॅमेरा. मी निनाद चलाक. मी फायनल इयर स्टुडंट आहे बजाज इन्स्टिट्यूट मध्ये. करंटली 2 वर्षापासून जिम करताय. ठीकठाक गेन्स आहे. बस एवढं. गेम्स म्हणजे याचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते म्हणजे इमॅजिन नाही करू शकत तुम्ही. म्हणजे पुष्कळ स्ट्रगल घेतलाय त्याने. म्हणजे तुम्ही समजू शकता. तारीफ नाही, तारीफ करावंच लागेल ना यार. बस रे वा. ठीक आहे, चालते. तर तुला मी याच्यासाठी व्हिडिओ मध्ये घेतलाय की तू जिमच्या इक्विपमेंट बद्दल सांगशील. म्हणजे त्याचं मेकॅनिझम काय आहे. या बाईचं याला तर माहित आहे आता ऋषी आपला. तर चल ये. काय सुरू करायचं? सुरू इथून करू. येऊन जा, सांग. एक मिनिट. तर आपल्याकडे फिट लाईफ जिम मध्ये डंबल रॅक्स आहे. एकच रॅक आहे म्हणजे बेसिक जिम आहे म्हणून एकच रॅक आहे. पण आपल्याकडे डंबल भरपूर आहे. 40 पर्यंत डंबल आहे. ठीक आहे. आणि बेस्ट जिम ऑफ द वर्धा. बेसिक बिगिनर लोकांसाठी खूप सही एकदम. आणखी वी हॅव बेंचेस, स्टूल्स आहे, बससाठी वगैरे बेंचेस आहे. आणखी एक स्मिथ मशीन आहे. स्मिथ मशीन एक आपली रिफॉर्म सिरीज वाली आहे. जिराय कंपनीची. बेस्ट एकदम बेस्ट मशीन्स आहे. काही पिस्टन वगैरे नाही, एकदम फ्री वेट. नंतर काही टीचर कर्लसाठी बेंच आहे. आणखी एक काय म्हणतात त्याला, चेहरा दाखव तुमच्या. चेहरा बताओ भाई. चेहरा बताओ. एक गोष्ट सांगायची मित्रांनो, लाईव्ह स्ट्रीम चालू करणार आहे. हार्दिक अजून शिरीषीचा चेहरा दाखव. लाईव्ह स्ट्रीम करणार आहे तर यांना पण सपोर्ट करा गाईज. हॅलो ठीक आहे, कंटिन्यू कर. काय मग काफ रेसेस आहे. आणखी आपलं लेग प्रेस आहे. लेग प्रेस एकदम बेस्ट कंडिशन मध्ये आहे. काही पण हालचाल वगैरे नाही. हा बिगिनर आहे तरी बघा वेट वगैरे मस्त एकदम. 20 kgs आहे. तो बहुत मस्त फॉर्म, एकदम जबरदस्त. नुसतं शिकवलं रे. हा. त्यानंतर एक लेग मशीन आणखी आहे ज्यात आपण हॅमस्ट्रिंग कर्ल्स आणि एक्सटेन्शन मारू शकतो. ही एक कॉम्बिनेशन वाली मशीन आहे. नंतर एक स्कॉट रॅक आहे. यामध्ये स्ट्रॉक स्कॉट्स वगैरे करतात आपण. तर आपले मामा मारतात इन्क्लाइन डंबेल प्रेस, जे की म्हणजे अप्पर चेस्टला टार्गेट करते आणि बिलकुल म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये, परफेक्ट फॉर्म मध्ये मारत आहे. व्हेरी गुड मामा, क्या बात आहे. बघा, तुम्ही शरीराला एक्सक्युजेस देऊ नका. नंतर शरीर तुम्हाला एक्सक्युजेस देणार. समजले? तर एक्सरसाइज करत राहा. मामाचं वय सध्या 50 ओलांडला आहे तरी ते तुम्हाला ठीक आहे. सॉरी. तुम्ही सेट मारून घ्या, नाही तर डंबेल लटकून जाईल. 47 कम्प्लीट होईल आता जून मध्ये 27 तारीख. मला वाटलं की कमी सांगा ना, म्हटलं 18-20. आपले काकाही नाही आले, काका सांगण्यासाठी काय झाले. 18 वर्षात होईल. अच्छा, ठीक आहे. घ्या ना तुम्ही, मारा ना, कंटिन्यू. भाई साहिल्या, नेक्स्ट ब्लॉग मध्ये अपने गर्लफ्रेंड से बात कर रहा है. करू द्या. तर आता आपण म्हणजे ओव्हरव्ह्यू घेतलाच आहे. सॉरी. तर आता आपण जिमचे इक्विपमेंट्स बघूया काय काय आपल्या जिम मध्ये. तर अजून जिमच्या इक्विपमेंट्सचं म्हणजे डिटेल इन्फॉर्मेशन तर आपल्याला निनादच देऊ शकतो. तर आपण व्हिडिओ मध्ये निनादला घेऊया. ठीक आहे, पॉज मारून दे. नाही, काटूनच दे. तर आतापर्यंत तर निनादने पूर्ण ओव्हरव्ह्यू देऊन दिलाय. म्हणजे डिटेल इन्फॉर्मेशन देऊन दिली आहे की म्हणजे काय आहे याचं मेकॅनिझम, अजून मशीनचं नाव काय.
तुम्हाला कळणार नाही सध्या, जोपर्यंत तुम्ही जिम मध्ये जाणार नाही तोपर्यंत. आता का दुरून फिटलॅब कडे येणार आहे का औरंगाबादला माणूस राहत असेल तर. चला आता वरती जाऊया. वरचं ओव्हरव्ह्यू मी देऊन देतो. मला नाव तर माहित नाही प्रॉपर, पण मला गाईड करेन निनाद. आपल्या जिम मध्ये 2 कूलर्स आहेत मोठेवाले जम्बो. सागरदा सध्या आहे नाही तर त्यांचं इंटरव्ह्यू नंतर घ्यावं लागेल, किंवा आता थोड्या वेळाने आल्यानंतर घेऊन घेऊ आपण. आपल्याकडे म्हणजे थॉट्स पण आहे मोटिवेशनल. दी पेन यू फील टुडे विल बी द स्ट्रेंथ यू फील टुमारो. म्हणजे नो पेन नो गेन असं समजून घ्या तुम्ही. सिंपल फंडा आहे. मसल ब्रेक करा, प्रॉपर डाएट घ्या, मग तुम्हाला रिझल्ट दिसणं चालू होऊन जाईल. ठीक आहे. तर ही आहे पेकडेक मशीन. पेकडेक मशीनचं जे मेकॅनिझम आहे ते ओव्हरऑल चेस्ट साठी यूज करू शकतो आपण. अजून 8 नंबरवर लावून आपण शोल्डर पण यूज करू शकतो. शोल्डरचे पण एक्सरसाइज मारू शकतो. इकडे मिरर आहे या साईडने. अजून इकडे रोप मशीन आहे. रोप मशीनचा मेकॅनिझम तुम्हाला माहितच आहे. ओव्हरऑल बॉडीसाठी यूज केला जातो. इकडे पुलअप साठी आहे, रॉड आहे लागून. लग्नाचा आवाज होता. लग्न वाटतं बाजूला. जेवायला जावं लागतं निनाद आपल्याला. प्रोटीन खाऊ आज आपण. अजून इकडे बॅकची मशीन, याला काय म्हणते निनाद? मला म्हणतात रोईंग मशीन. याला रोईंग मशीन म्हणतात, पण आम्ही म्हणजे प्लेट्स टाकून मारतो तिकडे. अजून ही तर माहितच असेल. ही तर सगळ्यात फेमस आहे लॅट पुल डाऊन साठी. याच्यात म्हणजे पुष्कळ इक्विपमेंट्स लावता येते, बघू शकता तुम्ही. ही क्लोज ग्रिप वाली आहे, ही वाईट ग्रिप वाली आहे, अजून ही त्याच्यापेक्षा जास्त वाईट ग्रिप वाली आहे. म्हणजे जर तुम्हाला आपल्या बॅकवर जर फोकस जर करायचं असेल. अरे इकडे फोकस कर रे बाळा. हा ठीक आहे, घे तू. तर वाईट ग्रिप साठी म्हणजे बॅक जर चांगली जर बनवायची असेल तर हे यूज करा. अजून उलटीमध्ये क्लोज ग्रिप यूज करता येते. म्हणजे ब्लॅक येत आहे का पडशील हा. तर ही आहे सायकलिंगची मशीन. म्हणजे याच्यात म्हणजे सध्या इलेक्ट्रिसिटी नाही, पण काम होऊन जाते. कार्डिओसाठी यूज करू शकता तुम्ही. ही ट्रेडमिल आहे. ठीक आहे. अजून इकडे इन्क्लाइंड, अजून फ्लॅट बेंच प्रेसची मशीन आहे बार्बेल वाली. कोणी जर बार्बेल मध्ये इंटरेस्टेड असेल तर बघू शकता. निनाद सर खूप म्हणजे डिटेलिंग मध्ये शूट करताय. आमचं जर गिम्बल जर लागला असतं तर अजून स्टेबिलिटी भेटली असती. अजून आहे डिक्लाइन साठी. अजून याला काय म्हणतात? हा जो आहे ना, याला काय म्हणतात? रो करासाठीच आहे. तर हे पण रो करासाठीच आहे. ही बॅक साठी आहे, चांगला आहे. तर बस गच्च्यावरती नाही जाऊ शकत आपण. गच्च्यावरती काहीच नाही आहे. एक मिनिट. तर आमचं जिम एवढीच आहे, लहान आहे पण समजू शकता तुम्ही. चला खाली जाऊया आता. मे बी सागरदा आल्या वाटते. अरे कुठ चालला, जाणं वरती. तर सागरदा आल्या मित्रांनो, जिमचे ओनर आले. तर जिमच्या ओनरचा इंटरव्ह्यू घेऊन घेऊ आपण. ठीक आहे. सबसे तगड़े सबसे स्मार्ट अगर ये कॉलेज में रहते थे ना तर हे आमचे जिमचे ओनर सागरदा. प्रेमाने आम्ही सागरदा म्हणतो, पण दादा म्हणते की सध्या म्हणजे चांगले कपडे नाही घालणार. चांगलेच कपडे घालून ऍक्च्युअल मध्ये तुम्ही काय लोट घेताय. बॉडी जर फिट जर आली ना, कोणतेही कपडे जर घातले तर माणूस अट्रॅक्टिव्ह दिसतो. आता आपण इंटरव्ह्यू घेऊया सागरदाचा. इंटरव्ह्यू बाय मीन्स म्हणजे इंटरव्ह्यू इन्फॉर्मेशन देतो जिमची. हा जिमचीच इन्फॉर्मेशन लागत आहे. 4 वर्ष झालं चालू झालंय. 4 वर्षापासून आपलं सकाळी 5 वाजतापासून चालू राहतो तर 12 वाजेपर्यंत, आणि संध्याकाळी 4 वाजतापासून तर 10 वाजेपर्यंत. 600 रुपये सगळ्यात कमी पैसे ठेवलेले आपण. 600 रुपये, त्याच्यात 2 ट्रेनर वगैरे सगळं तुम्हाला पूर्ण सांगतात. पर्सनल ट्रेनिंग मोस्ट ऑफ ची गरज नाही पडत. तुम्हाला नेक्स्ट लेवल जायचं आहे तर पर्सनल ट्रेनर ते पण जॉईन करू शकता. स्वागत कारणी कार्ला रोड इकडे आहे जिम. कार्ला चौकातून राईट साईडला वळल्या बरोबर
तुळजाई किराणा शॉपच्या बाजूला. तुम्ही समजत असाल की हा प्रमोशनल व्हिडिओ आहे पण प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. मी जस्ट जिम टूर साठी घेतलाय व्हिडिओ, कारण मी जवळपास 1 ते 1.5 वर्ष झालाय मी इकडे जिम करताय. अजून पर्सनल एक्सपिरियन्स सांगत आहे. तुम्ही कन्सिस्टंट राहा म्हणजे रिझल्ट दिसणं चालू होऊन. तर म्हणजे जिम तुम्ही काय म्हणते, तुम्ही बोला आणि इकडे नवीन जनरेशनला चांगल्या सवयी लागल्याच पाहिजे. हे सिगरेट दारू याच्यापेक्षा दूर राहिलेच पाहिजे पण त्यासाठी जिम चालू करणं खूप जरुरी. तर व्हेरी गुड. अरे हमाद सई, तुम्ही जिम स्वतःहून केली की तुमच्या बाबाने ओन केली आहे? नाही, मीच ओपन केली. माझा आयडिया होता. अच्छा. मीच होता. अजून बाय प्रोफेशनल काय आहे तुम्ही? मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. मी 7-8 वर्ष जॉब केला बाहेर. आता जिम ओपन केलं आणि इंटेरियरचे कामं करतो. अजून म्हणजे जिम ओपन करायचा आयडिया कुठून आला तुम्हाला नेमकं? जिम पहिलेपासून मी जिम मारायचो. मी भोसले मिलिटरी कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून व्यायामाची सवय लागली. त्याच्यानंतर असं आलं की आपण बिझनेस करू शकतो. मग मी तरी किती वर्ष झालं असेल जिम चालू केली? आता 4 वर्ष झाले आपल्या जिमला. 4 वर्ष झाले डिसेंबर. म्हणजे रिकव्हरी झाली, बिझनेसची रिकव्हरी हो झाली? हो हो. बरं आहे. तर तुम्ही पण समोर जिम टाकू शकता, इफ सपोज टाकायची जर असेल तर. वर्धेत लोक टाकू फक्त, कारण वर्धेत पुष्कळ जिम झाल्या कचऱ्यासारखे. पण फिटलॅब जिम मध्ये या, जरूर या. अफोर्डेबल प्राइस मध्ये म्हणजे तुम्हाला सगळ्याच इक्विपमेंट भेटून जाईल. ठीक आहे दादा बायसेप मारतो. बायसेप कर दाखव. क्लोज घेऊन काढ. तर व्हिडिओ जर बघत असाल, अजून व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर अजून सबस्क्राईब करून द्या. अजून बेल आयकॉन दाबून द्या मित्रांनो. अजून आमच्या जिम मध्ये आताच 3-4 महिने झाले टीव्ही लावलाय. म्हणजे याच्यावर चालू राहतात साकेतचे व्हिडिओ, शिवमचे व्हिडिओ चालू राहतात लर्न करायसाठी. ठीक आहे. तर इकडे बॅकची एक्सरसाइज मारणं चालू आहे. तू इकडे रे. ऍक्च्युअल मध्ये नाही का, अर्ध्यापेक्षा जास्त पोर इकडे कॅमेराच्या पर्सनच आहे. तर कम्फर्टेबल करावं लागेल. मे बी नेक्स्ट टाइम आपण इकडे कर व्हिडिओ मला घे मला. तर तुम्ही म्हणजे स्टे ट्यून राहा. आपण नेक्स्ट टाइम मध्ये चॅलेंजिंग व्हिडिओ आणू, जसं डेडलिफ्टचा लाईन चॅलेंजेस घेऊ. त्याच्यात काही रिवॉर्ड्स ठेवू आपण. आणि नीना तू इकडे त्याला तरी पाठव इकडे. अरे इंटरव्ह्यू नाही घेत, जस्ट विचारताय की कोणची एक्सरसाइज मारतात. जाऊ दिसो. ठीक आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर अजून सबस्क्राईब करून द्या. मी पुष्कळ वेळा म्हणून थकलो आता, काही म्हणायची काही गरज नाही. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. हार्दिक इकडे. ठीक आहे, भेटूया.